डोळ्यात पाणी येत आहे, कारण की एवढं आपण ना मेहनत करून सुद्धा जर आपल्याला त्याचं फळ भेटलं नाही तर मग व्हिडिओ काढण्यात मज्जा काय आहे ना. म्हणजे असं मला तर वाटतंय. त्यामुळे म्हटलं आज मी तुमच्यासोबत जी 2 वर्ष केलेली मी मेहनत आहे ना ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. प्लीज माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मला असंच तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. हाय, मी प्रियांका. पुन्हा एकदा माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज ना व्हिडिओ बनवताना खरंच सांगते डोळ्यात ना पाणी यायला लागले अक्षरशः, कारण की 2 वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते, तुमच्यासोबत अपलोड करते. रात्रभर जागून एडिटिंग करणं, व्हिडिओ शूट करणं, ह्या सर्व गोष्टी करते, तरी सुद्धा मला काय अजिबात ग्रोथ मिळत नाहीये. आणि रोज असं विचार येतो की आज व्ह्यूज वाढतील, उद्या व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर वाढतील, पण सबस्क्रायबर पण वाढत नाहीयेत आणि नाही माझ्या चॅनल. तुम्ही कधी कधी अशी मेहनत केली आहे का की आपण एवढं कष्ट करून सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळालं नाही? तसंच माझ्यासोबत झालेलं आहे की मला त्याचं फळ अजिबात मिळालेलं नाही. गेले 2 वर्ष झालं मी खूप मेहनत करते आणि खूप म्हणजे असं प्रयत्न करते की आपल्याला चॅनल ग्रो व्हायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे, पण तशा काही गोष्टी घडत नाहीये. आता बाकीचे म्हणजे असं व्हिडिओज वगैरे बघते तर त्यानुसार मला असं वाटतं की लवकर आपलं सुद्धा चॅनल ग्रो व्हायला पाहिजे, पण त्यामागे थोडीफार माझी ही चुकी आहे. आता ती कोणती चुकी आहे मी पुढे तुम्हाला सांगते, पण तुम्ही माझा व्हिडिओ ना शेवटपर्यंत. ही गोष्ट ज्या माझ्या चुका झालेल्या आहेत आणि जे मी पुढे जाऊन बदल करणार आहे त्या गोष्टी मी सर्व तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. सो प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की माझी चुकी काय होती आणि मी काय चुकी केली आणि त्या चुकीबद्दल मी आता काही माझ्या सुधारणा करणार आहे ते सुद्धा मी व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत सर्व काही शेअर करणार आहे. असं उत्सुकता असायची नाही का की हा आज आपले व्हिडिओ बनवायचे आणि छान छान आपल्याला व्ह्यूज जातील किंवा आपले सबस्क्रायबर वाढतील, ह्या आनंदाने ना नवीनची सुरुवात ही खूप छान केलेली होती आणि नवीन कंटिन्यू मी व्हिडिओ सोडायचा प्रयत्न करायचे आणि जसं जमल तसं सोडायचे सुद्धा व्हिडिओ. पण नंतर ना म्हणजे पहिली चूक माझी ही झाली आहे की व्हिडिओ कंटिन्यू नव्हते सोडत मी. आणि आता म्हणजे दुसरं बदल म्हणजे माझ्यामध्ये हे करणार आहे की मी व्हिडिओ तुमच्यासोबत कंटिन्यू शेअर करणार आहे, जसं की तुम्हाला आवडेल असे सुद्धा मी व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि मला ना कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे कसे बघायला आवडतील, ब्लॉग्स म्हणा, व्हिडिओज म्हणा, लॉंग व्हिडिओ म्हणा, हे तुम्हाला कसे आवडतील ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की ह्याच्यावर पण आहे ना म्हणजे मी नवीनच आहे, एवढ्या काही गोष्टी मला माहिती नव्हत्या, पण गेले 2 वर्ष झालं मी मेहनत घेतेय. गेले 2 वर्ष झालं खूप म्हणजे असं डोकं लावते की आपल्या छोटूसा परिवार आहे, छोट्याशा परिवारासाठी काहीतरी करावं आणि तुमचा सपोर्ट जर माझ्या बरोबर असेल ना तर मी नक्की करेल. तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ कशाबद्दल बनवू किंवा कसे बनवू हे सुद्धा मला तुम्ही सांगा. सो मी माझी काय चुकी आहे ते म्हणजे ते सुधारणा करेलच. आता आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये गॅप पडायचा, 15-15 दिवसाचा गॅप पडायचा किंवा कधी कधी आहे ना महिनाभराचा पण गॅप पडायचा. तो कशामुळे पडायचा की घरी जर कोण पाहुणे वगैरे आले तर त्यांच्या पुढे ना म्हणजे मला व्हिडिओज वगैरे काढून नव्हतं वाटत, म्हणजे असं लाज वाटायची नाही का की आले बाबा आपण व्हिडिओज वगैरे कसे काढायचे, काय काढायचं, त्यामुळं म्हणजे असं खूप ना नको वाटायचं. आणि खरं सांगायला गेलं ना माझ्या अशी व्हिडिओजला ग्रोथ पण व्हायची छान आणि मग आधी मध्ये असं सोडून टाकले ना आता खरं सांगू का म्हणजे असं पूर्ण नको वाटतं की असं व्हिडिओज वगैरे काढायला काहीच नको वाटतं. ते कशामुळे वाटतं माहिती नाही, कारण की एवढं मेहनत करायची आणि त्यामध्ये पण ना म्हणजे थोडासा गॅप पडला. ही चुकी माझीच आहे की थोडासा गॅप पडल्यामुळे माझे व्हिडिओज ना खाली घसरायला लागले. त्यामुळे मला काही व्हिडिओ म्हणजे आता 2-4 दिवस झालं मी व्हिडिओ कंटिन्यू सोडतेय, पण त्यामध्ये पण मला असं वाटतंय की ती माझी चुकी होती की जर मी कंटिन्यू व्हिडिओ सोडले असते तर अजिबात म्हणजे माझे सबस्क्रायबर पण वाढले असते, व्ह्यूज पण वाढले असते. तर त्यामध्ये माझी चुकी असल्यामुळे आहे ना माझे व्ह्यूज जर पण होते ना, व्ह्यूज जे डॅशबोर्ड वगैरे असतं त्यामध्ये सुद्धा कमी होत चाललेलं आहे. माहित नाही असं का होतंय, पण तरी मी प्रयत्न करत राहीन सर्व काही. आणि अजून एक प्रश्न, कमी व्ह्यूज आणि कमी सबस्क्रायबर पाहून ना खरं सांगू का म्हणजे असं मनाला असं सुन्न पडतं की आपले सबस्क्रायबर का वाढत नसतील किंवा आपले व्ह्यूज का वाढत नसतील आणि लाईक पण का येत नसतील व्हिडिओना. अशा अनेक गोष्टी आहेत ना त्या बघून सुद्धा आहे ना असं वाटतं की नको नाही का की आता सुरुवात म्हणजे कधी कधी असं वाटतं की हा आपण सुरुवात केली ना तर शेवटपर्यंत करूयात, बघूयात काय होतंय. आणि किती म्हटलं तर त्यामध्ये माझी चुकी असल्यामुळे मला काही व्हिडिओ वगैरे शूट करताच आलेले नव्हते. पण आता सांगते तुम्हाला की म्हणजे व्हिडिओ शूट करताना भरपूर काही असं अडचणी येतात, भरपूर काही गोष्टी येतात, पण असं आता असा विचार केला की ह्या सर्व गोष्टींना फेस करायचं
आणि आपल्याला ग्रोथ चांगली करायची आहे, हे फक्त एकच डोक्यात ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, तुम्ही मला सपोर्ट केला तर मी लवकरच म्हणजे लवकर माझ्या चॅनलचा ग्रोथ सुद्धा होईल आणि माझे व्ह्यूज सुद्धा वाढतील. आता म्हणजे ना का असं इच्छाच नव्हती की व्हिडिओज वगैरे काय शूट करायचं, तरी सुद्धा पुन्हा केलंय की पुन्हा असा विचार केला की नाही आपल्याला व्हिडिओ शूट करावाच लागणार आहे. पुन्हा असा विचार का केला की फॅमिलीसाठी विचार केला, कारण की असं युट्यूबवर भरपूर जणांच्या आपण बघतो नाही का, म्हणजे असं की युट्यूबद्वारे असं झालंय तसं झालंय, ह्या गोष्टी त्या गोष्टी भरपूर अशा बघतोय. त्यामुळे ना मला असं वाटतं की आमचं पण म्हणजे स्वतःचं सर्व काही असलं पाहिजे, स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. त्यामुळेच ना मी परत एकदा पुन्हा एकदा व्हिडिओना स्टार्ट करणार आहे आणि तुम्ही मला प्लीज सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. ओके. आता आहे ना म्हणजे माझ्या चॅनलवर आहे ना 189 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. मग तेवढे सबस्क्रायबर आहेत, पण तुम्ही म्हणजे आता मला असं वाटतं की तुम्हीही मला सपोर्ट करताल आणि मीही नाही का तेवढी मेहनत घेईल आणि तुम्हाला जसे व्हिडिओ आवडतील तसे तुम्ही व्हिडिओ मला सांगा, म्हणजे त्यानुसार मी सुद्धा व्हिडिओ बनवेल. आणि नक्की मी प्रयत्न करेल की जेवढं होईल तेवढं पॉसिबल माझी प्रेग्नेन्सी जर्नी असेल किंवा बाकीच्या गोष्टी फॅमिली रिलेटिव्ह ह्या सर्व गोष्टी ज्या असतील ना त्या मी तुमच्याबरोबर शेअर करेल. फक्त तुम्ही ना म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओज कसे आवडतील, त्यानुसार म्हणजे मला ही व्हिडिओ काढायला सोपं पडेल आणि जमेल सुद्धा. आणि दुसरी गोष्ट, आपले 189 काहीतरी सबस्क्रायबर आहेत, तर प्लीज माझ्या चॅनलला पुढे घेऊन जावा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, तुम्ही नवीन असताल तर लवकरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा गोरगरिबांना आहे ना म्हणजे तुमच्या सपोर्टची गरज आहे, त्यामुळे तुम्ही आहे ना नक्की सपोर्ट करा. आणि हा मला खात्री आहे की तुम्ही नक्की सपोर्ट करताल, कारण की हा छोटासा प्रवास मला इतका वरती न्यायचा आहे की एके दिवस मी त्याबद्दल तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगेल आणि खूप उत्सुकता असेल की त्या गोष्टीसाठी की मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करेल. आता काय बोलू काय समजतच नाहीये, पण जी सुरुवात केली ना आता मी कंटिन्यू ती सुरुवात ठेवल. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सोबतच ना आपल्या इंस्टाग्रामच्या पण चॅनलला आहे ना फॉलो करायला विसरू नका, कारण की तिथं सुद्धा मी 2 वर्ष झाली मेहनत करते. आज होईल उद्या हे होईल नाही का, अशा गोष्टीनुसार मी करत चालली आहे. पण माहित नाही म्हणजे असा प्रयत्न करते की करायचंय, पण खरं सांग का होतच नाहीये. काय प्रॉब्लेम होतोय माहित नाही, पण आता परत सुरुवात करायची आणि परत छान असं करायचंय. सो चला पुन्हा भेटू आपण एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.